तोफखाना पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत लग्न समारंभात चोरीस गेलेले 647 ग्रॅम 64 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे। चोरलेले दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी ॲडव्होकेट निखिल बबन वाकळे राहणार उदय हाऊसिंग सोसायटी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नीला ठेवण्यासाठी दिलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने कपाटातून चोरी करून नेले होते। त्यावरून तोफखाना पोलीस ठाण्यात 10 मार्च रोजी गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांना फिर्यादींच्या भावाच्या लग्नात आलेल्या महिलेवर संशय गेला। तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पोलिसांनी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी तिने चोरी केलेले सोन्याचे दागिने घराशेजारील मोकळ्या जागेत खड्डा करून पुरून ठेवल्याचे उघडकीस आले। पोलिसांनी 647 ग्रॅम सोन्याचे आणि चांदीचे दागिने हस्तगत केले। तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी काही विकलेल्या सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारालाही अटक करण्यात आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती यांच्या सूचना मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत, उपनिरीक्षक शैलेश पाटील, अमोल गायधनी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील शिरसाट, सुनील चव्हाण, योगेश चव्हाण, अहमद इनामदार, वसीम खान पठाण, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सूरज वाबळे, वाजिद शेख, पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, सुजय हिवाळे, बाळासाहेब भापसे, सतीश भवर, महेश पाखरे यांच्या पथकाने यशस्वीरित्या कारवाई केली। पोलिसांनी चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिने अवघ्या 12 तासात हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे। हस्तगत केलेल्या दागिन्यांचा मुद्देमाल पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते फिर्यादी ॲडव्होकेट निखिल वाकळे यांना सुपूर्द करण्यात आला आहे। यावेळी फिर्यादींनी पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले। पोलिसांच्या तात्काळ आणि कुशल कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर।